तुम्हाला बघ एकदा ई कॉमर्स बद्दल काहीतरी बोलत होते है ना, मला त्याच्याबद्दल माहिती होती, सांगायची होती, सांग ना ताई. सांगते दम घे जरा. पहिलं तर ना मयुरी, माझा व्यवसाय हा पहिल्यापेक्षा एकदम छान चालू आहे. आणि तू ई कॉमर्स म्हणत होती ना, तर ई कॉमर्स म्हणजे तुमच्या वस्तूंची किंवा सेवांची ऑनलाईन खरेदी विक्री. म्हणजे काय ताई? म्हणजे तुझे प्रोडक्ट्स तू ग्राहकांपर्यंत ऑनलाईन पोहोचू शकतेस. अगं सोपं आहे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. तू तुझ्या प्रोडक्ट्सचं ऑनलाईन मार्केटिंग करतेस सोशल मीडियावर. त्याच पद्धतीनं तुझे प्रोडक्ट्स तू ग्राहकांपर्यंत ऑनलाईन विकू शकतेस. जे ग्राहक स्वतः तुझ्यापर्यंत येऊ शकत नाहीत तुझे प्रोडक्ट्स घ्यायला, त्यांना तू ऑनलाईन डिलिव्हरी करू शकतेस. ताई आयडिया तर खूपच चांगली आहे, पण नेमका याचा आपल्याला फायदा कसा होईल ग? बघ, तू सोशल मीडियाद्वारे तुझ्या ग्राहकांना कनेक्ट करू शकतेस, त्यांना तुझ्या व्यवसायाबद्दल सांगू शकतेस. याच्यामध्ये तुझा टाइम वाचेल. आणि हो हा, तू कुठूनही कधीही 24 तास हा व्यवसाय सांभाळू शकतेस. त्याच्यासाठी तुला तुझ्या दुकानात बसायची गरज नाहीये. अच्छा. हो ना. अगं या ई कॉमर्स प्रोसेसमुळे एवढ्या गोष्टी सोप्या झालेल्या आहेत ना, की तुझ्या मालाच्या डिलिव्हरी नंतर त्याचं पेमेंटही ऑनलाईन होऊ शकतं. असं. आणि त्याच्यासाठी ना ग्राहकांना तुझ्याकडे यायची गरज नाही. ते घरी बसून त्यांच्या आवडीचे प्रोडक्ट्स घेऊ शकतात. त्यांना स्वतः तुझ्याकडे यायची गरज नाही. आहे की नाही? भन्नाट आयडिया. हो, एकदम भन्नाट आयडिया सांगितली ताई. बघ, सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार कर आणि नंतर निर्णय घे.